स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्य सैनिक व वारस यांचे बारामतीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। बारामती नगरपालिका प्रशासनाकडून हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्याचा घाट। 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। मात्र असे असताना बारामतीत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत। बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बिगवन चौक येथील हुतात्मा स्तंभ बारामती नगरपालिका प्रशासनाकडून स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे। बारामतीतील हुतात्मा स्तंभ स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वखर्चातून उभारला आहे। हा स्तंभ आमची अस्मिता आहे। या निर्णयाच्या विरोधात स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। सदर हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्यास प्राणंतिक उपोषण करून देशभरातील स्वतंत्र सैनिक बारामतीत बोलवून व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हलवू नका, हुतात्मा स्तंभ हलवू नका, हलवू नका, हलवू नका, हुतात्मा स्तंभ हलवू नका, पाडू नका, पाडू नका, हुतात्मा स्तंभ पाडू नका। महात्मा गांधीची जय। बारामतीमधील हुतात्मा स्तंभ काढण्याचं कारस्थान बारामती नगरपालिकेचे चालू आहे। त्याला आमचा बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका उत्तरार्धी संघटना व महाराष्ट्रातील सर्व आमच्या संघटना याचा तीव्र विरोध आहे। तो स्तंभ काढला जाऊ नये। कारण हा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वतःच्या खिशातून पैशांनी उभारलेला हा स्तंभ आहे। त्यामुळं हा स्तंभ काढला जाऊ नये याकरता बारामतीमधील आज आम्ही जे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे त्याला बारामतीमधील वंचित बहुजन आघाडी, त्याच्यानंतर बसपा, त्याच्यानंतर MIM, त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिवसेना शिंदे गट, त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार पक्षाचे या ठिकाणी योगेंद्रदादा पवार, त्याच्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर काँग्रेसचे अशोकराव इंगुले, त्याच्यानंतर मनसेचे वकील ॲडव्होकेट वाबळे, त्याच्यानंतर बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी इत्यादी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तसंच बारामतीतील नागरिकांनी सुद्धा बहुसंख्येने येऊन आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे की स्तंभ काढायचा नाही म्हणून त्यांचं सगळ्याचं म्हणणं तेच आहे। तरी माझी बारामतीतील प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा स्तंभ आपण काढू नये, अन्यथा बारामतीमध्ये फार मोठं जन आंदोलन स्वातंत्र्य सैनिक संघटनेचं महाराष्ट्रातून येऊन होणार आहे। याची सुद्धा मी आज या ठिकाणी नोंद बिगवन चौकातील हा जो स्तंभ आहे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे, हे बारामतीचं प्रतीक आहे। बारामतीमध्ये जी प्रचंड मोठी चळवळ झाली 1942 साली, त्या चळवळीमध्ये 450 स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता। आणि महाराष्ट्रातलं हे असंच ठिकाण आहे बारामती की जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात चळवळ झाली होती। इंग्रजांना चले जावची घोषणासुद्धा इथं झालेली। आणि असं त्याचं प्रतीक, त्या चळवळीचं प्रतीक म्हणून हा स्तंभ आहे। हा स्तंभ स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या पैशातून बनवलेला आहे। हा स्तंभ कुठंही वाहतुकीला अडथळा होत नाही। हा स्तंभ का काढायचा ह्याचं एक कारण अद्यापपर्यंत आम्हाला कळवलेलं नाही। आणि हा स्तंभ जे आहे त्या चळवळीचं प्रतीक आहे, बारामतीची शान आहे, बारामतीचा स्वातंत्र्याचा इतिहास दर्शवणारं हे स्तंभ आहे। आणि ह्या स्तंभाला हलवून दुसरीकडं बसवण्यासच आमचा विरोध आहे। स्तंभच हलवायचं नाही यासाठी आम्ही आंदोलन करणार। आणि पुण्यामध्ये ब्रिटिश काळातलं एक स्तंभ आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर, तो सुरक्षित आहे, त्याला सुरक्षा आहे। ब्रिटिशांचा स्तंभ आहे दुसऱ्या महायुद्धामधला। दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या लोकांनी बलिदान केलं त्यांच्या मिलिटरीने, ब्रिटिशांच्या, त्यांच्या आठवणीसाठी स्तंभ आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे। आणि इथं स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान केलं आहे, चळवळींचा भाग घेतला आहे आणि स्वातंत्र्य मिळालं आहे, त्या स्तंभाची तुम्हाला काय अडचण झाली, त्या अडचणीचं आम्हाला अजून तुम्ही उत्तर दिलेलं नाही। आणि तो स्तंभ हलवायचा नाही असा जनक्षोभ होईल जर हलवला तर। आणि बारामतीमध्ये जनक्षोभ होऊन प्रचंड मोठं आंदोलन होईल, याला आपण जबाबदार राहताल। बारामती तालुक्यामध्ये
सगळ्यात जास्त 450 स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य सैनिक ह्या इथे झाले। गुणोरी, त्याचप्रमाणे पंधरे आणि बारामती शहर हे स्वातंत्र्य सैनिकाचा आगर आहे आणि त्याचं स्मरण म्हणून हा स्तंभ उभा केलेला आहे। स्तंभाला परवानगी घेतलेली रीतसर, स्तंभाला पैसे स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले, स्वातंत्र्य सैनिकाची संघटना आहे, या संघटनेला काही कारण न देता आज स्तंभ हलवतात। स्तंभ हलवून तिथं काय करणार आम्ही आज सीओला प्रश्न विचारला, सीओने उत्तर दिलं नाही। आज ते उत्तर एक सिक्रेट का ठेवतात हे कळत नाही। त्याचप्रमाणे स्तंभ उचलून अडगळीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पूर्वी लोक हागणदारी करत होते त्या ठिकाणी हा स्तंभ ठेवणार आहे आणि त्या स्तंभामध्ये अक्षरशः ज्यावेळी आमचे कार्यक्रम असतात, राष्ट्रीय कार्यक्रम, त्याला 1000 लोक जमतात, पण ते लोक कुठं जाणार? कॅनलमध्ये पडतील, धोका होईल। शाळेतली मुलं येतात, मुलांचं तिथं वंदे मातरम होतं, त्या लोकांना धोका करायचा का? आणि स्तंभ मोक्याच्या ठिकाणी नसेल तर कुठे असेल? आडबाजूला स्तंभ नसतो, स्तंभापासून स्फूर्ती मिळते कॉलेजच्या मुलाला, शाळेतल्या मुलाला, विद्यार्थ्यांना। म्हणून आमचं म्हणणं आहे की हा स्तंभ हलवू नका। स्तंभाचं तुम्हाला उलट याला सुशोभीकरण करा, याच्यावर लाईटचे फोकस टाका, याच्या बाजूने गारांचं करा, वाटल्यास यातल्या झाडे ठेवा, फुलं लावा आणि मात्र स्तंभ हलवला हे आमचं ठाम मत आहे। स्तंभ हलवला तर महाराष्ट्रातले लोक येऊन इथं आंदोलन करतील स्वातंत्र्य सैनिक, ही आमची ठाम भूमिका। बारामतीचा विकास व्हावा हे सर्वांची इच्छा आहे आणि त्या विकासाला कुणीही विरोध करत नाही, पण हा स्तंभ का काढू नये आणि या स्तंभाचा आणि बारामतीचा इतिहास का आहे हा समजण्याचं खरं अर्थाने गरज आहे। स्तंभ काढू नये, स्तंभ आहे तिथंच असावे ही संपूर्ण बारामती शहराचे नागरिक, सर्व पक्षीय सगळ्यांची इच्छा आहे, पण हा स्तंभ का हलवायचा हे आजपर्यंत प्रशासनाकडून कळलेले नाही। कारण की कुठलंही चौक बनवल्यानंतर ते चौकात सर्कल असतं आणि ते सर्कल ह्याच्यासाठी असतं की डावीकडून उजवीकडून ह्या बाजूने येणारे वळणने त्या चौकाला सर्कल करून वळू शकतात। तर हा स्तंभ काढायचा कशासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न। ठीक आहे, रस्ते वाढवायचे तर चारी कोपरे आहेत ना ते नगरपालिकेच्या मालकीचे आहेत, नगरपालिकेच्या इमारती आहेत आणि ह्या इमारती भविष्यात तर ते डेव्हलप करणार आहे। हे चारी कोपरे तुम्ही मोठे केले तर ॲटोमॅटिक स्तंभ हा मध्येच राहतो आहे आणि स्तंभ वाचतो। स्तंभ का नाही काढायचं एक आहे, ह्या बारामतीतील स्वातंत्र्य सैनिकांनी हे देश स्वतंत्र व्हावा म्हणून कारावास भोगलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या निधी गोळा करून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा स्तंभ स्थापन केलेला आहे। म्हणजे त्या स्तंभाला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि ऐतिहासिक वारसा जपणं हे प्रशासन आणि तिथल्या स्थानिक नेत्याचं प्रथम कर्तव्य असतं। तर हा स्तंभ दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी आजपर्यंत त्या स्तंभाची देखभाल करणारे किंवा स्तंभाचे तिथं काम करणारे ह्या लोकांना नोटीससुद्धा आली नाही, त्यांना विश्वासातसुद्धा घेतलेले नाही। मग हा कुठल्या इंजिनियरनी किंवा कुठल्या यांना त्या स्तंभाची अडचण आहे? बारामतीमध्ये अनेकदा टी पी प्लॅन झाला, त्या टी पी प्लॅनला सुद्धा स्तंभाची अडचण नाही। मग ही नेमकी अडचण कुणाची? हे नेमकी अडचण कुणाची आहे? आणि त्या स्तंभाबरोबर आमच्या काही भावना जुडलेल्या आहेत, आमची एक ओळख आहे। कुठलेही आंदोलन असू द्या, 15 ऑगस्ट 26 जानेवारी असू द्या, क्रांती दिन असू द्या, अनेक ज्याही घडामोडी होतात त्या स्तंभाला हार घालून होतात आणि अशा स्तंभाला तिथून काढणं म्हणजे एखाद्या अस्मितेला धक्का पोहोचवणं। आपण अनेक शहरामध्ये जात असताना ऐतिहासिक वस्तू जपल्या जातात, वारसा जपला जातो। हा वारसा जपण्याचं काम केलं पाहिजे, ना की त्याला हटवण्याचं काम केलं पाहिजे। तर या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पूर्वजांच्या यांच्या ज्या मागण्या आहेत उत्तराधिकाऱ्यांच्या, ह्या मागण्यांसाठी बारामतीतला कुठल्याही पक्षाचा विरोध नाही, कुठल्याही बारामतीकरांचा विरोध नाही। मग फक्त एका माणसाच्या सांगण्यावरनं स्तंभ काढणार का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि आम्ही त्या माणसालाच सांगतो जो निर्णय घेणार आहे की हात जोडून विनंती आहे की हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि आम्हाला लाज वाटते की आम्ही ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला आझादी मिळवून द्यावी म्हणून आपले घरदाराचा विचार न केला नाही, तो स्तंभ हलवण्यासाठी त्यांच्या पिढीतल्या लोकांना इथे येऊन बसण्याची वेळ आली, ही खूप बारामतीकरांसाठी शर्मनाक बाब आहे। तर अजून आमची विनंती आहे की हा स्तंभ काढू नये। जर स्तंभ काढला गेला तर त्याचं तीव्र आंदोलन होणार आहे आणि आमचं प्राण गेलं तरी आम्ही ती स्तंभ तिथनं हलू देणार नाही। एक तर आम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल, नाही तर गोळ्या घालावं लागेल, आम्ही स्तंभ काढू देणार नाही। ही आमच्या बारामतीची ओळख आहे। आज या ठिकाणी आपल्या बारामतीचा मानबिंदू असलेला जो हुतात्मा स्तंभ आहे
तो स्तंभ काढायचा गाडजो काय प्रशासनाने घातलेला आहे त्या निषेधार्थ बारामतीचे जे आपले स्वतंत्र सैनिक होऊन गेले त्यांचे जे वारसदार आहेत त्या या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना जर आपल्या बारामतीमध्ये आंदोलन करावं लागत असेल, उपोषण करावं लागत असेल तर हे खूप दुःखद आहे। वास्तविक हा जो हुतात्मा स्तंभ आहे हा आपल्या बारामतीचा मानबिंदू आहे। प्रत्येक बारामतीचा राजकीय पक्ष हा त्यांचा एखादा आंदोलन असेल किंवा एखादा कुठलाही प्रचाराचा शुभारंभ करायचा असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीचा जल्लोष साजरा करायचा असेल तर ते आपण या बारामतीतल्या हुतात्मा स्तंभापाशी आपण हे सर्व बारामतीकर एकत्र येऊन या ठिकाणी करत असतो। मुळात हा बारामतीचा हुतात्मा स्तंभ हा आपल्या बारामतीचं स्फूर्तिस्थान आहे, आपल्या सगळ्या बारामतीचा अभिमान आहे, हा आपल्या बारामतीचा स्वाभिमान आहे, हा आपल्या बारामतीचा भावनिक स्तंभ आहे। तर हा स्तंभ प्रशासनाने हलवू नये आणि जर असा काही उद्योग करायचा प्रयत्न जर बारामतीच्या प्रशासनाने केला तर त्यास योग्य त्या आंदोलनाच्या मार्गाने आम्ही सर्व राजकीय पक्ष तर मिळूनच पण बारामतीकर मिळून सुद्धा आम्ही या गोष्टीला विरोध करू आणि तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू। पारतंत्र्यामध्ये असणारा आपला देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून पुकारल्या गेलेल्या लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, आपलं बलिदान दिलं, सर्वस्वाचा त्याग केला, अशा व्यक्तींच्या चिरंतन स्मरणासाठी हा स्तंभ बारामतीमध्ये उभारण्यात आलेला आहे। हा स्तंभ सुमारे 70 वर्षापूर्वी उभारण्यात आलेला आहे आणि आजपर्यंत त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रम, विविध समाजाचे पक्षाचे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात होतात, समारोप होत असते आणि अशा या स्तंभाचं बारामतीकरांचे एक भावनिक नातं जोडले गेलेलं आहे। एक लोकांचा आदराचं स्थान स्तंभ आहे आणि हा स्तंभ तसा व्यवस्थितरित्या त्याच ठिकाणी जर ठेवला आणि त्याच्या कडेने अत्यंत चांगलं मजबूत असं हे बॅरिगेटिंग केलं तरी कुठलीही अडचण वाहतुकीला होणार नाही। चौकामध्ये गेल्या 15 वर्षापासून सिग्नल लावलेले आहेत पण ते सिग्नल सुरू करण्यात आलेले आहेत अद्याप। ते सिग्नल जरी व्यवस्थित सुरू झाले तरी ट्रॅफिकला शिस्त लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही आपल्या बारामतीकर नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचतील अशी कुठलीही कृती कुणीही करू नये आणि स्तंभाचं सुशोभीकरण त्याच ठिकाणी करावं।